राजश्री शाहू महाराज, महात्मा ज्योतिराव फुले, परम पूजनीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, पुण्यश्लोक अहिल्यादेवी, संत भगवान बाबा, संत सेवालाल महाराज या सर्व महापुरुषासहित स्वर्गीय मुंडे साहेबांना वंदन करतो आणि आजच्या ओबीसी समाजा न्याय हक्कासाठी आज एल्गार सभेला आपल्या सर्वांचे नेते आदरणीय छगन भुजबळ साहेब, मी बीडचा या भूमीचा पुत्र या नात्यानं मी आपलं आणि उपस्थित पासून करतो की या क्रांतिकारी जिल्ह्यातून न्याय हक्कासाठी महाराष्ट्र आपण या ठिकाणाहून काढतो। व्यासपीठ विधिमंडळाचे सहकारी सन्माननीय गोपीचंदरावजी पडळकर, विधिमंडळातील माझे सहकारी मनोजजी कायंदे, अरे ज्याची खोलायची तेवढं तर मला बोलू द्या, पुन्हा तुम्ही बोला। 2-2.5 महिने गप्पच होतो। सन्माननीय हाके साहेब येता येतील, मनापासून मानतो आणि या महाएल्गार सभेला आपण बीडला उपस्थित आहात। बीडचा पुत्र या नात्यानं मी आपल्या आज मी या व्यासपीठावर उभा आहे। आज या एल्गार ते कुणाला विरोध करायचा म्हणून नाही, त्या समाजाचा विरोध करायचा नाही। न्यायी शब्द तुम्ही पण लक्षात ठेवा, न्यायी आरक्षणाच्या विरोधात नाही। आज मी इथं उभा आहे माझ्या आरक्षणाच्या संरक्षणासाठी। भुजबळ साहेब आमच्यासाठी आपण आमचे मार्गदर्शक आहात, आमचे नेते आहात। तुम्ही खंत व्यक्त की स्वर्गीय मुंडे साहेब जर आज हयात असते तर ही स्वर्गीय मुंडे साहेबांची बरोबरी जबाबदारी कोणी घेऊ शकत नाही। ओबीसी हक्कासाठी आपण हयात घातली। आपला कार्यकर्ता इथं आज या सभेला आपण आपले नेते कधी गोष्टी 2 वाजून काही मिनिट झाले असते। आता सगळीकडेच मित्र आहेत। फोन केला, म्हणले बीडला एल्गार सभेला तुम्ही येणार आहात का, तुमचं कसं आहे? म्हणलं का विचारतोय, नाही जरा सभेत आम्हाला काहीतरी भुजबळला सुतळी बॉम्ब कुणी, पण हे स्वतः जाऊन बॉम्ब आज मला
जाती धर्म घेऊन एक गावगाडा उभा केला. हा गावगाडा सर्व जाती धर्म 18 पगड जाती धर्मातले सगळे गावातले एकत्र गुणा गोविंदानी नांदत होते का नाही. त्या व्यक्तीनं एका प्रवर्त समाज म्हणत नाही. ओबीसी एससी एसटी आणि मराठा समाजामध्ये अंतर पडलं. ते कुठून पडलं. आज माझा मराठा समाजाला सुद्धा नम्र जोडून माझ्या बंधू भगिनींना सुद्धा हात जोडून विनंती आहे. हे अंतर फक्त या दोन ओबीसी आणि समाजात अंतर विलीन पाडत नाही, तर तुमच्याशी सुद्धा दगा फटका करतोय. उदाहरणादिशी 13 कोटी जनतेच्या समोर हाते साहेब मदाचा या ओबीसीत येऊन नाही, तर खरा फायदा मराठा समाजाचा सुद्धा ईडब्ल्यूएस मध्ये जाऊन आहे. ओबीसी त्या लोकांना सर्वपासून ते राज्याच्या नेतृत्वात घुसायचं म्हणतायत. त्या समाजाची भावना नाही मराठा समाजाची. बरं पिटवून पिटवून म्हणतो तरी काय. अरे कधी कधी माणूस असण्याची, कधी कधी जिवंत असण्याची, हे सगळं ऐकून याची सुद्धा मनाला भीती वाटते. माननीय मुख्यमंत्र्याची आयमाय काढली. भुजबळांचं माझं तर काहीच सोडलं नाही. मला तर कधी पण अरे 42 आज ओबीसी आरक्षण त्याच्या ओबीसीचं आरक्षण हक्कावरच्या आरक्षण देऊ द्यायचाच नाही. आणि या महाराष्ट्रात पुन्हा छत्रपती शिवाजी स्वराज्यात उभा केलेला गावगाडा सुद्धा आपल्याला चालव, ही सुद्धा जबाबदारी आपण सर्वांनी घेतली पाहिजे. माणसात माणूस ठेवला नाही हो. लोकसभेत काही नीट आहे का. आपल्याच बीड जिल्ह्यातलं गाव आहे, गावाचं नाव घेत नाही. पंचायत निवडणुका लागल्या, सख्खे दोन भाऊ ह्याने किती येडे केले होते माणसं बघा साहेब. सख्खे दोन भाऊ दोघांनी पॅनल उभा केला एकमेकाच्या विरोधात. एका भावाचा पॅनल निवडून आला, दुसऱ्याचा पडला. सत्ता पक्षात असलेला पंचायत समितीचा काही निधी पंचायत समितीच्या सदस्याकडून त्यानं पंचायतीच्या विकासासाठी नेला. आणि त्याचा सख्खा भाऊ म्हणतोय तू त्याला कसं आणलंस, तू एका मायबापाचा आहेस का. इतका विष पेरावा, एवढा विष पेरलेला या छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्राला
या पुरोगामी महाराष्ट्राला, या शाहू फुले आंबेडकरांच्या महाराष्ट्राला परवडणार आहे का? अरे आपलं आरक्षण हक्काचं कोण कसं नेतंय ते बघू. अपने पास अपनी ताकत भुजबळ साहेब आहे आणि आपण सर्वजण ताकदीनं, नाही तर एवढे आलात. ही अभूतपूर्व ऐतिहासिक सभा आहे आणि ती सभा सुद्धा छत्रपती संभाजी क्रीडा संकुलामध्ये होते. हे हक्काच्या, न्यायाच्या, ओबीसीच्या आरक्षणाच्या संरक्षणाची लढाई सुरुवात ही छत्रपती संभाजीनगरच्या संभाजी क्रीडा संकुलाच्या इथून होत्या. म्हणून मला आपल्याला काही गोष्टी या ठिकाणी स्पष्टपणे सांगायच्या, माध्यमांना दाखवायच्या. मी एका सभेत बोललो की एमपीएससीचा निकाल मागचा काय लागला, त्यात ओबीसी ची टक्केवर 480 ला कट ऑफ झाला आणि ईडब्ल्यूएस ला 455 ला कट ऑफ झाला. ज्यांनी कुणबी म्हणून प्रमाणपत्र अत्यात घेतलं, फॉर्म भरला, एमपीएससी मध्ये 480 मार्क पडले, पण नापास झाला. पण त्याच गाड्याने जर ईडब्ल्यूएस चं सर्टिफिकेट घेतलं असतं तर ईडब्ल्यूडीच्या मेरिट लिस्ट मध्ये पहिल्या 25 मध्ये लागला असता. पुराव्यानिशी सांगतो, पुराव्यानिशी.